विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, IT इन्स्ट्रक्टर CBD2 एक्झाम तुमची होणार आहे. त्या धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉड्यूल यावर आधारित 5 टेस्ट आपण बघणार आहोत. एकूण 50 प्रश्न असतील. परीक्षेत नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर द ॲडव्हांटेज ऑफ इंडस्ट्री 4.0. तर व्हिडिओला पॉज करायचं, ऑप्शन आपण स्वतः रीड करायचं आहे, कारण की ऑप्शन रीड करत बसलो तर आपला वेळ जाईल. तर मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लगेच सांगतो. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ इंडस्ट्री 4.0. तर ते आहे इम्प्रूव्ड प्रोडक्शन अँड इफिशियन्सी. यानंतर पुढील प्रश्न, स्काडाचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर स्काडाचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे ऑप्शन सी, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. यानंतर पुढील प्रश्न, विच कंट्री गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस इंडस्ट्री 4.0. तर कोणत्या देशाच्या सरकारने इंडस्ट्री 4.0 सर्वात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला? तर तो देश आहे जर्मनी. यानंतर पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन वॉज ब्रॉट इन बाय व्हॉट टेक्नॉलॉजी. तर कशाच्या माध्यमातून आणला गेला? तर तो आणला गेला स्टीम पॉवर. यानंतर पुढील प्रश्न, PLC फुल फॉर्म इज. PLCचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जर आपल्याला इंडस्ट्री 4.0 अँड ॲडव्हान्स मॉड्यूल यावर तुमचा जो ग्रुप असेल, ग्रुप A, B किंवा C, यावर आधारित आपल्याकडे 45 ऑनलाईन टेस्ट आहेत. म्हणजे जवळपास 450+ प्रश्न आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. प्राईज आहे 299. याचा तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस भेटणार आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. त्याच पद्धतीने आपल्याकडे लक्षात घ्या, कोपा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ICTSM ड्रेस मेकिंग यासाठी देखील मटेरियल आहे. त्यानंतर कार्पेंटर, सर्वेअर, ड्रॉट्समन सिव्हिल याकरता मटेरियल आहे. त्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये मेकॅनिकल मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, ट्रॅक्टर मेकॅनिक यावर मटेरियल उपलब्ध आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यावर देखील मटेरियल आहे. त्यानंतर मेकॅनिकलमध्ये ग्राइंडर, फिटर, मशिनिस्ट, RAC, वेल्डर, टर्नर, शीट मेटल वर्कर, मशीन मेंटेनन्स, प्लंबर, डॉट्समन मेकॅनिकल यावर मटेरियल उपलब्ध आहेत. यापैकी कोणतेही मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज ए फुल फॉर्म ऑफ IoT. IoTचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, इंटरनेट ऑफ थिंग्स. पुढील प्रश्न, मशिनायझेशन इज. मशिनायझेशन काय आहे? तर ते आहे ऑप्शन सी, युझिंग मशीन टू डू वर्क इन्स्टेड ऑफ ह्युमन्स. बरोबर. मेकॅनायझेशन म्हणजे काय? मशिनांचा वापर, बरोबर, काम करण्यासाठी मनुष्य वगळून. यानंतर पुढे, विच कंपनी वॉज द फर्स्ट टू युटिलाइज रोबोटिक सिस्टीम इन इट्स प्रोडक्शन लाईन. खालीलपैकी कोणत्या कंपनीने रोबोटिक या ठिकाणी वापरायला सुरुवात केली होती? तर ते आहे जनरल मोटर म्हणजेच GM. पुढील प्रश्न, विच इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन यूज्ड इलेक्ट्रिक एनर्जी टू क्रिएट मास प्रोडक्शन फॉर द फर्स्ट टाइम. तर कोणत्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर झालेला दिसत आहे मास प्रोडक्शनसाठी पहिल्यांदा? तर ती आहे दुसरी क्रांती. पुढील प्रश्न, हू इन्व्हेंटेड दी असेंब्ली लाईन. असेंब्ली लाईन कोणी विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेंट केली? तर ती केली आहे हेनरी फोर्ड यांनी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे टेस्ट 2, विच ऑफ द फॉलोइंग 2 मेजर इन्व्हेन्शन चेंज प्रोडक्शन अँड पेव्ड वे ऑफ ऑटोमायझेशन. तर कोणत्या इन्व्हेन्शननी विद्यार्थी मित्रांनो जी प्रोडक्शन आहे, बरोबर, आणि ऑटोमेशन आहे यामध्ये क्रांती घडवली आहे? तर ते आहे PLC आणि रोबोट्स. प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर आणि रोबोट यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणता येईल की चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन वाढवण्यात मदत केली आहे. पुढील प्रश्न, विच आर पार्ट ऑफ द ऑटोमेशन पिरामिड ऑफ स्मार्ट फॅक्टरी. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. म्हणजेच काय? कंट्रोल, ERP, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन ड्युरिंग 18th and 19th centuries. तर सांगा 18 आणि 19व्या दशकात जी इंडस्ट्रियलायझेशन आहे त्याचे इम्पॅक्ट काय झाले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. म्हणजेच काय? इन्क्रीज कॉम्पिटिशन बिटवीन इंडस्ट्रियलाइज नेशन, राईज ऑफ ग्लोबल इनइक्वॅलिटीज आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटीज. यानंतर पुढील प्रश्न, इन विच इयर मेक इन इंडिया इज लॉन्च टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. कोणत्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो मेक इन इंडिया ही लॉन्च करण्यात आलं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री भारतामध्ये वाढवण्यासाठी? तर ते वर्ष होतं 2014. पुढील प्रश्न, इन विच इयर टर्म इंडस्ट्री 4.0 इज फर्स्ट इंट्रोड्यूस. कोणत्या वर्षामध्ये इंडस्ट्री 4.0 ही जी संज्ञा आहे ती इंट्रोड्यूस करण्यात आली?
राईट आन्सर आहे ऑप्शन ए 2011 मध्ये. पुढील प्रश्न, इन विच कंट्री इंडस्ट्री रिव्होल्यूशन बिगिन. कोणत्या देशात इंडस्ट्री रिव्होल्यूशन बिगिन झालं. राईट आन्सर आहे जर्मनी. पुढील प्रश्न, विच ऑफ द बिलो इज नॉट अ फंक्शन ऑफ स्काडा सिस्टीम. स्काडा सिस्टीमचं खालीलपैकी कोणतं कार्य नाही आहे. तर ते आहे ऑप्शन डी, ट्रिगर द इनव्हॉइसिंग प्रोसेस इन दी ERP सिस्टीम. पुढील प्रश्न, फ्लिपकार्ट इज लुकिंग ॲट रोबोटिक्स टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी इन. तर ते कशामध्ये इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे फ्लिपकार्ट रोबोटिक्स वापरून. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी, वेअरहाऊसेस. पुढील प्रश्न, विच ऑफ द मेन्शन्ड रिसोर्सेस इज नॉट मॅनेज्ड बाय कंपनी ERP सिस्टीम. तर ते आहे ऑप्शन डी, पासपोर्ट डेटा ऑफ CEO. पुढील प्रश्न, इंडस्ट्री 4.0 आउटकम इज. तर इंडस्ट्री 4.0चे आउटकम काय आहेत. तर ऑल ऑफ द अबोव म्हणजेच मोर इफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड एनर्जी टू रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि इन्क्रीज इफिशियन्सी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना आमचे एफर्ट्स आवडत असेल आणि अजून जर तुम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, विच इन्शुअर लोड बॅलन्सिंग अँड पीक लेवलिंग ऑफ एनर्जी कन्झम्पशन. राईट आन्सर आहे ऑप्शन सी, प्लांट कंट्रोल फ्लो ऑपरेशन. पुढील प्रश्न, वाय डू वी नीड इंडस्ट्री 4.0. आपल्याला इंडस्ट्री 4.0चा का उपयोग आहे, गरज आहे. तर ऑल ऑफ द अबोव म्हणजेच डिटेक्टिंग मशीन फेल्युअर, इम्प्रूव्ह सेफ्टी आणि प्रिव्हेंटिंग मशीन फेल्युअर. पुढील प्रश्न, विच कनेक्ट्स प्रोडक्शन लाईन टू सप्लायर. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, कनेक्टेड सप्लाय चेन. पुढील प्रश्न, विच इज द इंटर कनेक्टिव्हिटी बिटवीन शॉप फ्लोअर अँड टॉप फ्लोअर. तर ते आहे ऑप्शन सी, प्लांट कंट्रोल फ्लो ऑपरेशन. पुढील प्रश्न, विच इन्व्हेन्शन टेक प्लेस इन सेकंड इंडस्ट्री रिव्होल्यूशन. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये कोणतं इन्व्हेन्शन ही विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे. तर ते आहे इलेक्ट्रिसिटी. पुढील प्रश्न, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट. तर कोणते कंपोनंट आहे. तर ते आहे ऑल ऑफ द अबोव म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोसेस, सेन्सर, ॲक्च्युएटर आणि लॉजिस्टिक. पुढील प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम्स आर यूज टू एक्झिक्यूट द कंट्रोल ॲक्शन इन PLC. तर ते असतात ऑप्शन ए, प्रीडिफाईन्ड. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IGES. IGESचा फुल फॉर्म काय आहे. तर तो आहे इनिशियल ग्राफिक्स एक्सचेंज स्पेसिफिकेशन. पुढील प्रश्न, व्हाय इज द मास कस्टमायझेशन डिफिकल्ट टू अचीव. तर असे राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. कारण इट इज नॉट इझी टू इलिसिट इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट फ्रॉम इच युजर. मोस्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आर नॉट डिझाईन टू प्रोड्यूस प्रोडक्ट विथ एक्सटेन्सिव्ह कस्टमायझेशन. आणि ऑप्शन सी, प्लॅनिंग अँड लॉजिस्टिक कॉम्प्लेक्सिटीज इन्व्हॉल्ड. त्यानंतर पुढील प्रश्न, इन विच मशीन वी गेट फीडबॅक. कोणत्या मशीनमध्ये आपल्याला फीडबॅक भेटतो. तर तो आहे ऑप्शन डी, CNC मशीन. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर अजून जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करू शकतात. तसेच इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉड्यूल पाहिजे असेल तर 450 प्लस प्रश्न आहे. प्राईज आहे 300 रुपये. 93 56 25 60 34 पेमेंट करायचं आहे. तसेच ह्या ज्या बाकी आहेत, कोपा, इलेक्ट्रिक मेकॅनिकल, ICTCM, डिस्क मेकिंग, कार्पेंटर, सर्वेअर, डॉट्समन सिव्हिल, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, ट्रॅक्टर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि मेकॅनिकलचे सर्व ट्रेड हवं असेल तर व्हॉट्सअप करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. तसेच जो खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता. थँक्यू.